नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मानिनी नंदिनीला म्हणत असते की काव्य तुझ्याबरोबर सगळं काही शेअर करत असेल ना, मग तिचे मित्रमैत्रिणी कोण होते हे तर तुला माहितीच असतील. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो अगदी बरोबर, काव्य मला सगळं काही सांगायची. काव्याने माझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपून नाही ठेवली. तिचे फ्रेंड्स कोण होते मला बरोबर माहिती आहे. पण आई, तुम्ही अचानक काव्याबद्दल हे सगळं का विचारताय? तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, अगं कसं आहे ना नंदिनी, आता युगचंच बघितलंस ना तू. हल्ली मुलं कुठे आपल्या आईवडिलांना काही सांगतात. म्हणजे बघ ना, युगने आता जी गोष्ट माझ्याबरोबर शेअर करायला हवी होती ती मला न सांगता तुला सांगितली. तुला सांगितली ते ठीक आहे, पण हल्ली मुलं आहेत ना आईवडिलांपासून गोष्टी लपवतात, पण आपल्या भावंडांना किंवा अजून कुणाला तरी सांगतातच ना. म्हणून मी तुला विचारलं की काव्याचे कोण फ्रेंड्स आहेत, तुला माहिती आहेत का? तेव्हा नंदिनी म्हणते, मला माहिती आहेत. काव्याची मैत्रीण म्हणजे एक अनिशा, ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि दुसरी म्हणजे जीविका. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, अच्छा, ह्या दोन मैत्रिणी आहेत का? नंदिनी म्हणते, हो, या दोघींची नावं मी तिच्या तोंडून ऐकलेली आहेत. बाकी तिचे फारसे कोणी फ्रेंड नाहीच आहेत. तेव्हा इथे आता मानिनी म्हणते, अनिशा तर मला माहिती आहे, तिची बेस्ट फ्रेंड आपल्या घरीसुद्धा येत असते. पण ही जीविका कोण आहे? जीविकाला तू कधी भेटली आहेस का? तिला कधी तू बघितलं आहेस का? बोलणं वगैरे झालं आहे तुमचं? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, म्हणजे लग्नाच्या आधी बऱ्याच वेळा काव्याच्या तोंडूनच मी जीविकाचं नाव ऐकलं होतं, पण त्यानंतरला जीविकाचं नाव मी तिच्या तोंडून ऐकलंच नाही आहे. आणि नंतर आमच्याच आयुष्यामध्ये इतकी उलथापालथ झाली की त्यानंतर कुठल्या तरी विषयावरती बोलणं आमचं झालंच नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की सांगते मी तुम्हाला आई, माझा काव्यावरती पूर्ण विश्वास आहे. कारण ती खरी आहे, ती काहीही चुकीचं करू शकत नाही. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. जर तिच्याबद्दल कुणी काही बोललं ना, तर मी त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणार नाही. मी माझ्या बहिणीवरती, काव्यावरती विश्वास ठेवेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य जात असताना त्या ठिकाणी पार्थ आलेला असतो. पार्थ म्हणतो, काव्या, काव्या कुठे आहात तुम्ही? तुम्हाला काय झालं होतं तुमचा फोन घेऊन यायला? असा कसा तुम्ही फोन घरी विसरलात? तुम्ही फोन आणायचा ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम, काय फोन घेऊन यायला? मी तुम्हाला फोन कसा करणार आहे? तुम्ही कुठे आहात, कशा आहात, हे जर मला विचारायचं असेल तर मी तुम्हाला कसा फोन करू? एकतर अनिशाचा फोन लागत नाही आहे आणि मी तुम्हाला कुठे कुठे शोधतोय. काव्य, तुम्हाला कळतं आहे का? तुम्हाला अजिबात या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे. तेव्हा काव्य म्हणते, हो हो पार्थ देशमुख, हो, अहो किती जोराने ओरडताय, तुम्ही जरा शांत व्हा. तेव्हा पार्थ म्हणतो, मी शांत होऊ? काव्य, मी शांत होऊ? तुम्ही इथे फोन विसरून आलात घरी. मी तुम्हाला सगळीकडे वेड्यासारखा शोधतोय. सगळीकडे तुमचा फोटो दाखवत दाखवत मी विचारतोय, तुम्हाला बघितलं का? कुणी तुम्हाला बघितलं का? आणि तुम्ही इथे म्हणताय की मला शांत व्हा म्हणून. तेव्हा काव्य म्हणते, तुम्ही शांत व्हाल तेव्हा मी बोलेन ना. अहो पार्थ देशमुख, मी फोन विसरले घरी. तेव्हा पार्थ म्हणतो, काय, तुम्ही फोन कधीच घरी विसरत नाही आणि आज तुम्ही फोन घरी विसरून आलात? जर मला तुमच्याशी काही बोलायचं असेल, तुम्हाला शोधायचं असेल, कुठे शोधायचं आहे मी तुम्हाला सांगा ना. कुठे शोधायचं मी तुम्हाला? काव्या, तुम्हाला अजिबात माझी काळजी नाही आहे का हो? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला दिसला नाहीत, तुम्ही कुठे आहात हे मला कळलं नाही तर मी रेसलेस होईन, मला टेन्शन येईल. पण तुम्हाला अजिबात या सगळ्याचं काही पडलेलंच नाही आहे ना. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ हे बघा, मी खरंच सांगते, मी फोन विसरले. आणि जरी मी फोन विसरले तरी तुम्ही इतकं टेन्शन का घेताय? का माझी एवढी काळजी करताय तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, का म्हणजे? कारण मला तुमची काळजी वाटते. मला खरंच तुमची काळजी वाटते, म्हणून मी इथपर्यंत तुम्हाला शोधत शोधत आलो आहे ना. पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे ना काव्या. म्हणजे तुम्हाला काही देणं घेणंच नाही आहे. काव्या, किती दिवस झाले आपण दोघेजणं एका रूममध्ये नाही. तुमचं ते बोलणं, तुमचं माझ्यावरती रागवणं, ते चिडणं, फिस्कारणं, हे सगळं मी मिस करतो. तुम्ही जेव्हा अभ्यास करत असताना तिथे क्यूट चष्मा घालून अभ्यास करता, माझ्यावरती रागवता, मी तुमची इथे मस्करी करतो, या सगळ्या गोष्टी मी मिस करतोय. आणि अचानकपणे तुम्ही रूममधून निघून आलात आणि आई म्हणाली की घर सोडून गेलात तुम्ही म्हणून. आणि तिथे रूममध्ये गेल्यानंतर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं आहे, तुमचे बुक्स तिथे नाही आहेत. मग मला काळजी वाटणार नाही का? का तुम्ही असं केलं काव्या? तेव्हा काव्या म्हणते, पार्थ देशमुख, आता तुम्ही जर माझ्यावरती ओरडलात ना तर मी लगेच रडायला लागे ना. मी रडेन इथे, मग सगळेजण येतील तुम्हाला बोलायला.
मी म्हणेन की मी तुमच्यामुळे रडले म्हणून, मग सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता तुमच्या नाकीस 9 येतील. तेव्हा इथे काव्य म्हणते, रडते मी रडते. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नको नको नका रडू तुम्ही, मी आता काही बोलत नाही आहे, मी गप्प बसतो, नका रडू. तेव्हा इथे काव्य हसायला लागते. पार्थ म्हणतो, काय झालं, तुम्ही हसताय का आता? तेव्हा काव्य म्हणते, हसू नाही तर काय करू, तुमच्या या साध्या भोळ्या स्वभावावरती मला आता हसायला येते, त्याला मी काय करू? तुम्हाला लगेच खरं वाटलं की मी रडते म्हणून. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही खरंच हसताय, म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटतं आज तुम्ही जे काही केलं ते हसण्यासारखं आहे, ते मस्करी घेण्यासारखं आहे? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या तुम्हाला नाही कळणार, अहो आपण किती दिवस झाले आपण एका रूममध्ये नाही, मी तुम्हाला मिस करतो. आणि त्याच्यामध्ये मागच्या वेळेला तुम्ही घर सोडून अशाच निघून गेला होतात अचानकपणे, आणि मी तुम्हाला सगळीकडे वेड्यासारखं शोधलं आणि तुम्ही गेला कुठे होतात? तुमच्या घरी. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ प्लीज तुम्ही ह्या वेळेलासुद्धा घरी गेला नाहीत ना? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही मी जाणारच होतो, पण मी आईंना आधीच फोन करून विचारलं की तुम्ही तिथे गेलात का, तुमचा फोन लागत नाही आहे, म्हणून आईंनी मला सांगितलं की तुम्ही तिथे गेला नाहीत आणि मी तुम्हाला शोधत शोधत इथपर्यंत पोचलो. पण काव्य तुम्ही का असं करताय? का तुम्ही मला नका सांगू, तुम्हाला माझ्याबरोबर नाही बोलायचं आहे, नाही सांगायचं आहे, नका सांगू, पण निदान आईला तरी सांगत जा ना तुम्ही कुठे जाताय ते. जर तुम्हाला कुठे माझी गरज लागली तर मी तुम्हाला कशी मदत करणार आहे, कुठे शोधणार आहे मी तुम्हाला? काव्या प्लीज असं नका करू, आत्ताच्या आता तुम्ही माझ्याबरोबर चला आणि गेस्ट रूममधलं सगळं सामान तुम्ही आपल्या रूममध्ये शिफ्ट करा. तुम्ही हवं तर माझ्यावरती रागवा, चिडा, काय बोलायचं आहे ते बोला, भांडायचं आहे तेवढं भांडा, पण आता तुम्ही अजिबात त्या गेस्ट रूममध्ये राहायचं नाही, तुम्ही आपल्या रूममध्ये राहायचा, तुम्ही माझ्या रूममध्ये परत यायचं. हवं तर मी खाली झोपेन, हवं तर मी खाली झोपेन, मी बेडवरती झोपणार नाही. तुम्हाला खालीसुद्धा मी झोपायला नको आहे का? मग मी रूमच्या बाहेर झोपेन, मी रूमच्या बाहेर दरवाजाच्या तिथे वॉचमनसारखा उभा राहीन, पण आता तुम्ही आपल्या रूममध्ये शिफ्ट व्हा प्लीज काव्या प्लीज. तेवढ्यातच इथे काव्य आता निघून जाते आणि पार्थ इकडे तिकडे काव्याला बघतो तर काव्या तिथे नसतेच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवा आता इथे इन्व्हेस्टर जाधव यांच्यासमोर हातापाया जोडत असतो, हात जोडत असतो, त्यांचे पाय पकडत असतो, म्हणत असतो की सर प्लीज प्लीज सर प्लीज. हे बघा, आनंद निवास म्हणजे तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या डोक्यावरचं छप्पर आहे, त्यांना मिळणारा तिथे मायेचा घास आहे. तेव्हा तुम्ही प्लीज ते आनंद निवास त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका प्लीज सर प्लीज. तेव्हा इकडे इन्व्हेस्टर म्हणत असतात, हे बघा जन्मेजय देशमुख, कसं आहे ना, मी कुठलाही व्यवहार करत असताना ना करोडो रुपये खर्च करतो, त्याच्यामुळे मी असा भावनिकरित्या तिथे विचार करत नाही. हां, जेव्हा मी ती जागा खरेदी करायच्या आधी कदाचित तुम्ही तिथे आला असतात आणि बोलला असतात तर मी काहीतरी विचार केला असता, पण आता संपूर्ण तिथे डील फायनल झाल्यानंतर, मी ती जागा खरेदी केल्यानंतर तुम्ही जर मला हे सगळं सांगताय तर मी याच्यामध्ये काही तुमची मदत करूच शकत नाही आहे. आणि तुम्ही हा विचार आधी का नाही केलात? तुम्ही जेव्हा ते पेपर साईन केलेत की या जागेवरती माझं प्रोजेक्ट उभं राहणार, तुम्ही जर सही करायच्या आधी ते पेपर नीट वाचले असतेत तर बरं झालं असतं ना, तेव्हाच आपल्याला काहीतरी करता आलं असतं, पण नाही, तुम्ही ते सुद्धा केलं नाही. तेव्हा जीवा म्हणतो, नाही बरोबर बोलताय तुम्ही, अगदी बरोबरच बोलताय, माझं चुकलंच, मी ते पेपर वाचायला हवे होते, पण काय झालं ना, मी इथे असं गृहीत पकडलं की सगळं काही आता चांगलंच होणार आहे. मी विश्वास ठेवला ना भास्कर काकांवरती आंधळेपणाने, आणि मी विश्वास ठेवून म्हणालो की आता सगळं चांगलंच होणार आहे, मी असं गृहीतच पकडलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता इन्व्हेस्टर जाधव म्हणतात की जन्मेजय देशमुख, अहो तुम्हाला लाखो करोडांचा व्यवहार करायचा आहे, इथे आपला मित्र आपल्याला टपरीवरती चहा पाजणार आहे आणि पैसे तो देणार आहे, असं कसं तुम्ही गृहीत पकडलात? चांगले चुंगले कपडे घातले म्हणजे बिझनेस करता येत नाही, बिझनेसमध्ये पॅशन लागतो, तेवढी मेहनत लागते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नाही बरोबर बोलताय तुम्ही, सगळं बरोबर बोलताय, माझं चुकलंच, मी या सगळ्या गोष्टी इतक्या गृहीत पकडायला नको होत्या. तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात की तुम्ही विक्रम देशमुख यांचा मुलगा आहात, मला वाटलं होतं त्यांच्यासारखे तुम्हीसुद्धा हुशारच असाल, म्हणून ही संधी मी तुम्हाला द्यायची ठरवली, पण इथे तर तुम्ही काहीतरी वेगळंच आता वागताय. तेव्हा इथे जीवा म्हणतो, सर प्लीज प्लीज, मी तुमच्यासमोर इथे एक बिझनेसमॅन किंवा मी विक्रम देशमुख यांचा मुलगा म्हणून आलेलोच नाही आहे, मी एका बायकोचा नवरा म्हणून आलो आहे, एका मुलीचा नवरा म्हणून आलो आहे. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज प्लीज, माझ्या बायकोचं स्वप्न तिच्याकडून हिरावून घेऊ नका प्लीज, ती जागा तुम्ही पाडू नका, ती जागा नंदिनीची आहे आणि ती नंदिनीकडेच राहू द्या प्लीज प्लीज सर.
तेव्हा इथे इन्व्हेस्टर जाधव म्हणतात, नाही आता मी काही करू शकत नाही आहे, प्लीज मला एक महत्त्वाची मीटिंग आहे, मला जावं लागेल, प्लीज मला जाऊ द्या. आणि तो आता गाडी सोडतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पार्थ घरी येतो आणि म्हणतो, काव्या काव्या कुठे आहात तुम्ही, आलात का घरी? तेव्हा इकडे मानिनी म्हणते, पार्थ अरे कुठे गेला होतास तू? तू अजून काव्याला शोधत होतास का? काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची? तेव्हा पार्थ म्हणतो, आई अगं काव्या कुठे आहेत? ते आले नाहीत का घरी अजून? मी कुठे कुठे शोधलं त्यांना, पण त्या मला कुठेही सापडलेल्या नाही आहेत. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ हे बघ तू शांत हो, तू कशाला शोधायला गेलास तिला? ती काही लहान मुली आहे का? ती येईल ना स्वतःहून परत. तेव्हा पार्थ म्हणतो, आई अगं तू असं का बोलतेस? अगं त्या न सांगता अशा कुठेही जात नाही, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फोनसुद्धा घेऊन गेलेल्या नाही आहेत. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, आई अहो काव्या कुठे आहे? मी आल्यापासून काव्याला बघते, ती मला घरामध्ये कुठे दिसतच नाही आहे. कुठे बाहेर गेली आहे का काव्या? तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो, नंदिनी तुम्हाला आईने सांगितलं नाही का काव्या घर सोडून गेल्यात? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय काव्या घर सोडून गेले? मला तर आई काही बोलल्याच नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, आई अगं हे बघ, जे काही खरं खरं आहे ना ते प्लीज सांग तू आम्हाला, काव्या घर सोडून का गेल्यात? तेव्हा नंदिनी म्हणते, आई काय झाले? हे बघा मला एक गोष्ट माहिती आहे, काव्या विनाकारण घर सोडून जाणार नाही. नक्कीच असं काहीतरी घडलं असेल ज्याच्यामुळे काव्या घर सोडून गेली असेल, पण नक्कीच काहीतरी कारण असेल, विनाकारण ती कधीच जाणार नाही. तेव्हा प्लीज आई जे काही असेल ते तुम्ही आम्हाला सांगा ना, काय झालं आहे का तुमच्यामध्ये आणि काव्यामध्ये? मगाशी सुद्धा तुम्ही मला काव्याबद्दलच विचारत होता आणि काव्याचा विषय निघाल्यानंतर तुम्ही इतक्या रूढ का होताय? नक्की काय झाले सांगा ना. तेव्हा पार्थ म्हणतो, नंदिनी मी सुद्धा आईला तेच विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण आई काही सांगतच नाही आहे. काव्याबद्दल बोलत असताना तुला इतका राग का येतो आई? नक्की काय झाले सांग ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानिनी म्हणते, नाही मला काही सांगायचं नाही आहे, काही झालेलं नाही आहे, प्लीज तुम्ही दोघेजणं मला काही विचारू नका. तेवढ्यातच इथे आता देवाजवळचा जो बल्ब असतो तो इथे आता जात येत असतो, म्हणजे तो पूर्णपणे आता स्विच ऑन स्विच ऑफ सारखा होत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो अनिशा काव्याला म्हणत असते की बघितलंस ना तू काव्या, सकाळपासून हा लाईटीचा काय प्रॉब्लेम चालला आहे कळत नाही आहे. म्हणजे इथे पॉवरच आहे ना, ती येते जाते येते जाते, काहीतरी गडबड नक्की होणार आहे. या लोकांना आपल्या फीज या वेळेवरती हव्या असतात, पण इथे बिल्डिंगच्या मेंटेनन्सखाली या लोकांची बोंब असते बोंब. आता काय करायचं आपण? कसा अभ्यास करायचा सांग बरं तू. चल एक काम करूया, आपण घरी जाऊया चल. तेव्हा काव्या म्हणते, नाही नको नको, घरी नको, घरी नकोच जायला, इथे निदान शांतता तरी आहे. घरी गेल्यानंतर पार्थ देशमुखचा तो हसरा चेहरा, त्याच्यानंतरला माझा उदास चेहरा बघून झालेला त्यांचा उदास चेहरा, त्यानंतर मानिनी काकूंचे टोमणे, मला या सगळ्याचा आहे ना आता कंटाळा आला, अक्षरशः कंटाळा. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण इथेच कुठेतरी अजून थोडा वेळ बसूया, निदान डोक्याला शांतता तरी मिळेल. तेव्हा इथे अनिशा म्हणत असते की काव्या तुझ्या या मानिनी काकू आहेत ना, देवा मी तुला 10 नारळाचं फळ देईन, पण बाबा या मानिनी काकूंना थोडी तरी अक्कल दे आणि त्यांचं डोकं ठिकाणावरती आण. त्यांच्या डोक्यात जे काही हे प्रश्न येत आहेत ना विचित्र विचित्र, ते बाजूला होऊ दे देवा, असं अनिशा आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवा आलेला असतो मंदिरामध्ये. जीवा मंदिरामध्ये येतो आणि इथे देवी आईकडे तो बघत असतो रागानेच आणि रडतसुद्धा. त्यानंतरला मंदिराची घंटा जोर जोरात वाजवायला सुरुवात करतो. जोर जोरात मंदिरातली घंटा तो आता वाजवत असतो आणि जणू काही देवी आईला जाब विचारत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो आता घंटा वाजवून झाल्यानंतर इथे जीवा म्हणत असतो, देवी आई तू सगळ्यांची आई आहेस ना गं, तुझी सगळी लेकरं आहेत, तू सगळ्यांवरती सेम माया करतेस ना, तर तू इथे सगळ्यांची माता आहेस, देवी आई आहेस. सगळेजण तुझ्याकडे भाविक येतात, त्यांच्या मनामध्ये जे काही आहे ते तुला सांगतात आणि तू तुझ्या मुलांवरती इक्वली प्रेम करतेस असं सगळ्यांना वाटतं. पण माझ्या बाबतीतच असं का वाटतं? जर सगळी तुझी मुलं आहेत मग मी तुझा मुलगा नाही आहे का? मी तुझा सावत्र मुलगा आहे की काय? मग नेहमी माझ्या बाबतीतच सगळं काही चुकीचं का घडतं? का माझ्या बाबतीतच चुकीचं घडतं? तेव्हा इथे जीवा म्हणतो, असं काय चुकीचं केलं आहे काय मी, की मागच्या जन्मामध्ये खूपच जास्त मी इथे पाप केलं आहे, तेव्हा या जन्मामध्ये माझ्या मनासारखं काहीच होत नाही आहे आणि म्हणून मी तुझा सावत्र मुलगा आहे,
असं तर काही नाही आहे ना देवी आई? देवी आई, माझ्या बाबतीतच असं का होतं? एका मुलीवरती मी जीवापाड प्रेम केलं होतं, अगदी जीवापाड. तिच्यासाठी जेवढं शक्य होईल ते सगळं मी केलं होतं. याच मंदिरामध्ये इथेच येऊन सकाळी 5 वाजता 50-50 दिवे लावलेत मी, 50-50 दिवे. आणि त्या मुलीवरती जीवापाड प्रेम करत असताना तिच्यासाठी सगळं काही केलं, कसलीही कसर सोडली नाही. तिला इथे मिळवण्यासाठी सगळं काही केलं. पण नंतरला काय झालं? जेव्हा खरोखर ती माझी होणार होती, आम्ही दोघेजण एकत्र येणार होतो, त्याच वेळेला काय झालं? तर माझं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर झालं आणि माझं प्रेम माझ्या आयुष्यातून हिरावून घेण्यात आलं. काव्याचं लग्न दुसऱ्याबरोबरच झालं. तेव्हा इथे नंतरला जीवा म्हणतो, तरीसुद्धा ही परिस्थिती मी स्वीकारायचं ठरवलं की जीवा बाबा, तुझ्या नशिबामध्ये हेच आहे, म्हणून ते मी हसत हसत स्वीकारायचं ठरवलं. माझ्या आयुष्यामध्ये नंदिनीसारखी मुलगी आली. दिवा घेऊन जरी शोधली असती ना, तरीसुद्धा नंदिनीसारखी मुलगी मला मिळाली नसती. तिने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. पण मी काय केलं? नकळतपणे का होईना नंदिनीच्या आयुष्यातून तिचा आनंद हिरावून घेतला. मी काही मुद्दामून नाही केलं, चुकूनच गोष्टी माझ्या हातातून घडल्या. पण शेवटीला काय घडलं? तर इथे नंदिनीचा आनंद मी नकळतपणे का होईना पण तिच्या आयुष्यातून हिरावून घेतला. पण आता आता असं करू नकोस देवी आई, प्लीज. 15 दिवस आहेत माझ्याकडे, 15 दिवस. आणि तू आता मला निदान एवढी शक्ती दे, एवढी ताकद दे की मी 15 दिवसांमध्ये नंदिनीचा आनंद निवास वाचवू शकेन आणि तिला ते परत देऊ शकेन. नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हसू मी परत आणू शकेन, अशी मला ताकद दे, असं आता जीवा म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पॉवरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे, लाईट ये-जा होत असल्यामुळे शॉक सर्किट झालेला असतो. शॉक सर्किट झालेला असताना सगळ्या आता मुलांना घरी जायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे जात असताना आता काव्य म्हणत असते, अनिशा, अगं माझ्या हातातलं पार देशमुख यांनी दिलेलं वॉच ते तिथेच पडलं लायब्ररीमध्ये, मी घेऊन आले हां. तेव्हा अनिशा म्हणते, अगं जीव वाचवायचा सोडून तू घड्याळ कुठे आणायला चाललीस? चल आधी तू घरी चल. काव्य म्हणते, नाही नाही, ते पार देशमुख यांनी खूप प्रेमाने दिलेलं घड्याळ आहे, मी ते घेऊन आल्याशिवाय थांबणार नाही. आणि आता शॉक सर्किट होत असतानासुद्धा काव्या ते वॉच आणायला गेलेली असते लायब्ररीमध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही विनाकारण काव्यावरती रागवणार नाही मला माहिती आहे, पण नक्की काय कारण आहे ते सांगा ना. काव्याचं काही चुकलं माकलं असेल तर मी तिची मोठी बहीण म्हणून तुमची माफी मागते. पण एक गोष्ट नक्की आहे आई, काव्य खरी आहे, ती कधीही काही खोटं नाटं बोलत नाही हो. म्हणजे ती स्पष्टपणे बोलत असेल, परखडपणे बोलत असेल, रागवत असेल, चिडत असेल, पण ती मनाने खूप हळवी आहे, खूपच हळवी आहे ती मनाने आणि खरी आहे. म्हणून मला तुम्ही सांगा नक्की काय झालं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, तेच तर मी म्हणतोय, ते ऑनेस्ट आहेत, प्रामाणिक आहेत, म्हणून तर माझं प्रेम आहे ना त्यांच्यावरती इतकं. तेव्हा मालिनी म्हणते, नाही नाही, तुला वाटते तशी काव्य अजिबात नाही आहे. तुला जर काव्याचं सत्य समजलं ना तुम्हाला दोघांना, तर तुमच्या दोघांची पायाखालची जमीनच सरकेल. तेव्हा नंदिनी म्हणते, काय एवढं काय सत्य आहे काव्याबद्दलचं? पार्थ म्हणतो, आई आता तर मला ऐकायचंच आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आई अहो पायाखालची जमीन सरकेल असं एवढं काय केलं काव्याने? तेव्हा पार्थ म्हणतो, नाहीतर काय. तेव्हा इथे मालिनी म्हणते, नाही जाऊ दे, मला नाही काही बोलायचं आहे. पार्थ, अरे कधी कधी काही गोष्टी न समजलेल्या चांगल्या असतात एखाद्या नात्यासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, पण ज्या नात्यामध्ये खोटाडेपणा असेल किंवा फसवेगिरी असेल ते नातं मला नको आहे. तेव्हा जे काही खरं खरं असेल नाही ते प्लीज सांग, तू मला लपू नको, सांग. तेव्हा इथे मालिनी म्हणते, ती तुला काव्य आहे ना फसवते, काव्याचं वागणं मला पटत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता पार्थ आलेला असतो. पार्थ म्हणतो, काव्य, अनिशा काय झालं आहे? तेव्हा अनिशा म्हणते, जीजू तिकडे बघा ना, तुमचं ट्विन घड्याळ आतमध्येच राहिलं आहे, म्हणून इथे काव्य ते घड्याळ आणायला गेली आहे. तेव्हा इथे आता काव्याला चक्कर येते, ती तिथेच खाली कोसळते. तेव्हा पार्थ जोरात ओरडतो, काव्या, आणि तिला वाचवण्यासाठी लायब्ररीच्या आतमध्ये येतो. तेव्हा काव्या म्हणत असते, पार देशमुख, हे बघा तुमचं घड्याळ, तुम्ही दिलेलं घड्याळ. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या ते घड्याळ राहू द्या बाजूला, तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती? चला आधी बाहेर जाऊया, मी असताना तुम्हाला काही होणार नाही आहे काव्या. आणि इथे पार्थ आता काव्याला उचलून घेतो. त्यानंतर आपलं ब्लेझर काढतो आणि ते काव्याला घालतो आणि तिला उचलून आता बाहेर घेऊन येत असतो.
तेवढ्यातच इथे लोखंड आता पार्थवरती पडणार असतं आणि काव्यावरती सुद्धा. तेवढ्यातच पार्थ एक काम करतो, काव्याला आता उभं करतो आणि तिला सरळ पुढे ढकलून देतो अनिशाकडे. आणि त्यानंतरला मात्र जे काही तो स्टँड असतो जो पेटलेला असतो तो पार्थच्या अंगावरती पडतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ आता जमिनीवरती कोसळलेला असतो आणि तेव्हा इथे काव्या जोरात ओरडते, पार्थ, आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो.